चिले बनवणार आहोत नाश्त्यासाठी। मूग डाळीमध्ये प्रोटीन असते आणि डाएटसाठी पण उपयोगाला येईल तुम्हाला। चला त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। लसूण, मिरची, जिरे आणि आलं आणि नमक। आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा मूग टाकून घेऊया। तुम्हाला नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी संध्याकाळी लाईटली खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे मूग डाळीचे चिल्ले करू शकता। चवीपुरत्या मिरच्या तुम्ही टाकू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी ओतून घेऊया आणि मिक्सरला बारीक करून घेऊया। चला तर मग आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया। चला आपण बघूया आता कसं झालं बारीक। थोडं अजून राहिलेलं आहे, त्यात अजून आपण थोडं एक अर्धी वाटी पाणी ओतून घेऊया आणि नंतर अजून फिरवून घेऊया। चला तर आता आपलं मूग बारीक करून झालेलं आहे। आता आपण एका भांड्यात काढून घेऊया। थोडं नॉर्मल पाणी ओतून घेऊया। जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं। आणि ह्यात दही सोडा वगैरे काही टाकायचं नाही, साधा आणि सरळ बनवायला येतं आपल्याला। आता यात चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। साधारण 2 चमचे मीठ आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता। चला तर आता आपण ह्याचे चिले चला आपण आता तवा गरम करायला ठेवून घेऊया। तवा आपला गरम व्हायला लागलाय, 1-2 मिनिटं अजून गरम करूया। तवा जास्त गरम पण नाही करायचा। आता थोडं तेल टाकून घेऊया त्यामध्ये, नंतर पाणी टाकूया आपण आणि सुती कपड्याने तवा पुसून घेऊया, म्हणजे आपला चिला किंवा डोसा चिटकणार नाही। आता आपला आपण डोसा टाकून घेऊया। घट्ट आणि जाडच असतात चिले, त्याच्यावर आपण थोडं तेल टाकून घेऊया आता आणि 2 मिनिटासाठी वाफ काढून घेऊया। चला तर आपल्या डोश्याची वाफ काढून घेऊया। खाली बघा आता सैल म्हणजे निघतोय का, सुटायला लागला आता आपला डोसा।
असा आपला पूर्ण बघा वापर दिल्यामुळे झालेला आहे. आता आपण अजून ह्याला थोडं तेल लावूया. आणि हिरव्या मुगात किंवा कुठलाही मूग असला तर त्यात भरपूर प्रोटीन असतं. त्यासाठी तुम्ही डाएटसाठी वगैरे तुम्ही खाऊ शकता. आपला चिला दोन्ही बाजूनी भाजून झालेला आहे चांगला. आता तुम्ही नाश्त्यासाठी रेडी झालेला आहे. काढून घेऊया आपण आता. चला अजून एक करून घेऊया आता आपण. वाफ काढून घेऊया 5 मिनिटासाठी. चला आता वाफ निघली का बघू आपण. वाफ निघालेली आहे चांगली. आता पलटी मारून घेऊया आपण. अजून थोडं तेल टाकून घेऊ आणि 2 मिनिटं अजून वाफवून घेऊ. चिला दुसरीकडून वापरलाय का बघून घेऊया. मस्तपैकी भाजलेला आहे. खरपूस जहार भाजलेला आहे. आता आपले चिले तुम्ही दही संग श्वासासंग कशासंग पण खाऊ शकता. चला तर मग सगळीजणी आता मूग चिल्याचा नाश्ता करायला.